पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता आजची एक रात्र श्वास घ्या। आज वाचलात पण उद्या नाही। माझी एक मैत्रीण आहे, तिला मनातलं ओळखता येतं। तिच्या मदतीने तुमच्या मनातलं ओळखता येईल मला। भूत है घोड़े। तुझं नाव काय? काय म्हणू मी? ताई। प्रॉमिस तू इथेस हे मी कोणाला म्हणजे कोणाला सांगणार नाही। हे काय करते शर्वरी? मी नानांपर्यंत तुझ्यामुळेच पोहोचेन आणि माझं काम करेन। हे आत्ता जायचं का काजवे बघायला? आता खूप अंधार झालाय, विहिरीपाशी खूप काजवे असतील आणि तसंही आता सगळे झोपलेत। चल ना जाऊ, चल। कोणाशी बोलत होती? शर्वरीचं हे वागणं साधं सुद्धा नक्कीच नाही। हा या वाड्याचा प्रभाव आहे की शर्वरीला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे। याविषयी महाजनांशी बोलायला हवं, पण मी कसं बोलू? मी जर बोलले तर आज मी रात्रभर वाड्यातच थांबले, कळेल त्यांना। हा नाही, आता काहीच बोलायला नको। शरू, दरवाजा कशाला लावले आतनं? बाबा आलेच। काय चाललंय? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चहा। तू रात्री इथे कधी येऊन झोपलीस तू? आणि हे काय? दोन दोन चादरी आहे तिकडे, माझा तांब्या पण आहे। काय चाललंय काय? हॅलो, मी काहीतरी विचारतोय। रात्री थंडी वाजत होती म्हणून। बरं एक काम कर, चल हे आवरायला घे, ह्याच्या घड्या घाल, हे किचन मध्ये घेऊन ये, नंतर तोंड धु आणि मग आपण चहा पिऊया। चल चल। अरे बाबा सुट्टी आहे आज, आज कुठे कामं करायची? आणि आज कोणीही कामं करायची गरज नाहीये। केअर काढायचं नाही, अंघोळ करायची नाही, सगळ्यांनी फक्त झोपायचं। सुट्टीचं काय कौतुक आहे? तुझं कॉलेज बंदच आहे, त्याला सुट्टीच आहे पहिल्यापासून। चल चल चल, टाइमपास नको करू, चल। नाही पण नाही करायची कामं। नाही नाही, हे आवर, चल 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 चल, लवकर लवकर लवकर, फास्ट। काय काय काय? बिनबिनलं काय? तसलंच बिनबिनलं। तारा मावशी, मी सांगितलं ना आज सुट्टी आहे, तू जा। कोण आलतं इथं? शर्वरी, कोण आलतं इथं? कोणी नव्हतं, मी एकटी। काय चाललंय? तुम्ही काय बडबडताय? मला काही सांगाल का नाही? मालक, हा, इथं कोणतरी आलतं किंवा आला असल। एक काहीतरी ठरव। आलतं
इथं आलत कोणतरी आणि काय बडबडतायत मला तर काही कळतच नाहीये बाबा. ऐक, पण आपलं ठरलं होतं ना आपण नानांच्या खोलीमध्ये झोपणार होतो, मग तू इथे का आलीस? मी तेच सांगते, मला झोप नव्हती लागत, नुसती चुळबुळ चुळबुळ करत होते. पण पाणी प्यायला उठले आणि इथे येऊन झोपले. हॅलो, काय करताय तुम्ही? काही धरताय का काही शोधताय? काय चाललंय काय? काय चाललंय तुझं शरू? मध्येच बडबडतेस काय, मध्येच हसतेस काय, काय चाललंय काय? अरे काही नाही तारा मावशी, सांगितलं ना मी आज काही काम नाही करायचं. चल जा 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 आवरून घे जा. बाबा तर अजून प्रश्न नको ना विचारूस प्लीज. अरे आज सुट्टी आहे ना, सुट्टीच्या दिवशी नो प्रश्न. अगं तुला सुट्टी असेल, मला किती कामं पडलेत माहितीये का तुला? मला खूप कामं आहेत. एक कामांवरून आठवलं, ती दीपिका कशी आहे? मला बरं नव्हतं तेव्हा ती आली होती, पण आमचं भेटणंच झालं नाही. म्हणजे मला आठवण येते कधी कधी तिची. शी इज फाईन. बरं एनिवे, मी जाण्याच्या अगोदर मला एक प्रॉमिस पाहिजे. प्रॉमिस, पटकन पटकन प्रॉमिस. तू यापुढे मला कधीही न विचारता कुठेही जाणार नाहीस. या खोलीतनं त्या खोलीत सुद्धा नाही. अँड आय मीन इट. ओके? थँक्यू. बाय. तू आत्ता इथे कशी? अगं बोल ना, इतक्या रात्री इथे कशी काय तू? विभावरी, ए विभा. हा, तुम्ही आठवय? अगं मीच आहे, आणि कोण असणार? काय नाईट शिफ्ट होती का? हो, नाईटच होती. म्हणजे तुला काही माहिती नसेलच. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला खरंच काय माहिती नाही ना? नाही, खरंच माहिती नाही. काय झालंय? काय झालंय? अगं तुझा दीर शशिकांत आणि त्याचे मित्र काल रात्री खूप तमाशा केला त्यांनी. काय झालंय तुम्ही जरा स्पष्टपणे सांगाल का? काल रात्री शशी भाऊ दारूच्या दुकानावर गेले होते. त्यांच्यासोबत होतीच ती जत्रा मित्रांची. मग काय, तिथे पैशावरून झाली भांडणं. बापरे, मग परत आता पोलिसात? पोलिसात नाही दिलं, त्या दुकानवाल्याने ते तिघांना दुकानातनं हाकलून दिलं. काय तमाशा झाला गावात. म्हणजे मी नाही बघितलं, जे लोक सांगतायत ते तुला सांगते. मला तर ना तुमच्या दोघींची खूप काळजी वाटते. तू आणि उषा कसं सहन करता ग? खरं तर तुझ्या आधी मी उषालाच भेटणार होते, पण सकाळ धरणं ती दिसलीच नाही. दारं खिडक्या बी बंद होती. बरं, काळजी घे. हां चल, मी निघते, बरीच कामं पडली. हां. त्यांची भीती बाळगून राहिले तर जगणं मुश्किल करतील ते. काल गावात काय तमाशा केलात तुम्ही? हे बघा, यापुढे जर तुम्ही आई मन मन थांबू नको. देवाचं नाव घेतलं ना बरं वाटतंय. हो हो म्हणते. हा मी आहे इथेच आहे म्हणते. विभा बरं झाले तू आलीस. बघ की तापाने फनफनलाय ग. लय थंडी वाजते. विभा काय तर औषध दे की त्याला. काय झालंय यांना? काल संध्याकाळपर्यंत तर बरं होते असं ऐकलं मी.
काल दारूच्या दुकानावर झालंय काहीतरी. संध्याकाळी नाही, रात्रीपासून ताप ताप येतो. ताप वाड्यावर होती ती, वाड्यावर होती ती. वाड्यावर काय? अगं तो म्हणतोय वाड्याजवळून जात होता ना, भूत पाहिलं म्हणतोय. यांना भूत लागलंय असं म्हणायचंय का? खरं खुरं भूत लागलं तर एक वेळ उतरवता येईल, पण असं पापाचं भूत आयुष्यभर उतरणार नाही. पोरी काय म्हणायचंय तुला? काही नाही आई. आई, दादांनी आपल्या घरासाठी काहीतरी करायला पाहिजे. हे असं दारूच्या व्यसनात आयुष्य वाया जाईल त्यांचं. बाकी त्यांनी ठरवायचं वाड्यावर जायचं की नाही ते. म्हण की हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी. यार तारामावशी तुझ्यापर्यंत पोहोचल्या असत्या. मी तर एवढी टेन्स होते, मी डोळेच मिटून घेतले. पण कसली सॉलिड आहेस तू, पट्टापट गायब व्हावं तशी लपलीस. खरंच लपण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही. अगं मूर्ख मुली, तुझ्यामुळे माझा खोळंबा होतोय आणि तू माझे गोडवे गात काय बसलीयस? काहीतरी युक्ती करून हिला गुंतवलं पाहिजे, तरच मला माझं कार्य पूर्ण करता येईल. ते नाना तिकडे जिवंत आहेत अजून. काय गो, कुठे हरवलीस? चहा पी ना. एकदा का बाबाच्या हातचा चहा प्यायला ना की तू सारखा सारखा चहा पिशील. पी ना. हे आपल्याला आपलं काम आत्ताच करता येईल. कसलं काम करता येईल? अगं नाना आजोबांचं. बाबा बाहेर ऑफिसचं काम करत बसलाय. हीच वेळ आहे. तू चल आजोबांकडे. अगं हो, थांब थांब थांब. मी तर कधीचीच तयार आहे, पण तू नको येऊ, मी एकटी जाते. मी नको येऊ म्हणजे? ते काय बोलतायत ते मला ऐकायचंय. अगं तसं नाही, पण आता सकाळ झालीये ना. सकाळ आहे मग सकाळी तुला आवाज ओळखता येत नाही का? अगं तसं नाही, पण आता नाना उठले असतील ना. नाना आजोबा? नाना काय म्हणतेस? तेच तुझे नाना आजोबा आत्ता उठले असतील, त्यांना आवरू दे, मग जाऊया. तोर आपण खेळायचं का? नेहमीच खेळणं अर्धवट राहतं. त्याच्यापेक्षा आधी आपण खेळून घेऊया, मग नाना आजोबांना भेटूया. चालेल, म्हणजे खेळ पण होईल आणि काम पण होईल. हे पण नंतर नक्की जायचं हा आजोबांकडे. हो नक्की जायचं. मलाही माझं काम लवकरात लवकर करायला हवंय. काही नाही, काही नाही. डन, मग चल खेळू. पण तू काल रात्रीपासून इथेच आहेस ना? संध्याकाळी तुला उशीर झाला म्हणून तुझी आई ओरडली होती तुला, आणि आता तर तू घरी नाही म्हणून ती काळजी करत असेल. एक काम कर, तू आधी घरी जा, आईला सांगून परत ये. अगं एवढा विचार नको करूस. मी तिला सांगेन की ती उठायच्या आधीच मी इकडे आले ते, किंवा आतापर्यंत माझ्या मैत्रिणींनी सांगितलंही असेल की मी त्यांच्याकडे आहे म्हणून. असं कसं सांगतील त्या? त्यांना कुठे माहितीये तू इथेस? सोड ना, तू नको एवढा विचार करूस. आम्ही आमचं बघून घेऊ. माझ्या मैत्रिणी बरोबर सावरून घेतील. आता आपण खेळू ना लवकर. चल चल मग खेळू. पण काय खेळायचं? आणि तुला इथे खेळलेलं चालेल ना? नाहीतर पुन्हा कोणीतरी बघायची भीती. जंगलात जायचं का खेळायला? अगं असं काय करतेस? इतक्यात विसरलीस मी लपण्यात किती पटाईत येते. अगं मला कोणी शोधूच शकणार नाही. आपण एक काम करूया, इथेच खेळूया. चल. टिकटॅक्टो खेळायचं? म्हणजे? ग फुली गोळा ग, शाळेत खेळायचं ना आपण. नको नको, ते नको. आपण अंधळी कोशिंबीर खेळा, मज्जा येईल. चालेल, बाबांनी शिकवलंय मला. बाबा नेहमी म्हणायचा, तुम्ही मुलं अशी भारी गेम खेळत नाही. चल खेळू अंधळी कोशिंबीर. चल चल खेळूया. आई, कोणीतरी आंधळी कोशिंबीर खेळल्यासारखं करत होतं ग. हा म्हणजे अशी इकडून तिकडून हवा यायची आणि पैंजणाचा आवाज यायचा, आणि डोळे ताणून पाहिले ना तर कोणीच नाही ग. कसं असं कसं कोणीच नसेल. तुझी शपथ, खरं सांगतो भूतच असणार तिथं. हा तुम्हाला खरं वाटत नाहीये का मी काही सांगतोय ते? हा म्हणजे जे झालं तेच सांगतोय. तुम्हाला कसं खरं वाटन? तुमच्या संग घडलं नाही ना ते. ही
इथं त्या वाड्या बाहेर काही कोणी घाबरून मेलं तरी हिला कळायचं नाही. आतमध्ये असते वाड्यात. हा हिच बरं चाललंय त्या वाड्यावर. वाटेल ते बोलू नका. ताप वाढतोय तुमचा. जरा शांत झोपा. हाय तुला खरं सांगतो, पैंजण वाजत होतं. महाजनाची पोरगी असणार, तिचंच भूत आहे. शर्वरी खरंच एकटी बडबडत होती की तिथं होतं दुसरं कोणी? म्हणजे शर्वरीला हा महाजनाचीच पोरगी असणार ती. महाजनांची पोरगी कशाला असेल तिकडे एवढ्या रात्री? तुम्ही दारूच्या नशेत होतात. भास झाले असतील तुम्हाला. तरी मी तुला आणि विभाला सांगत असते, त्या चंद्रविलासच्या नादाला लागू नका, तिकडे जाऊ नका. पण नाही, माझं कोणी ऐकतच नाही. पैंजण वाजत होता. ते महाजनाची पोरगीचे भूत. हा पोरीचंच भूत आहे ते. आई, तुम्ही काळजी करू नका. त्यांना भास झाला असेल. भास झाला का? खरंच असेल कोणीतरी. कदाचित त्यांची मुलगी नंदा. नंदा? कोण नंदा? तुम्हाला शर्वरी म्हणायचंय का? हा तीच ती शर्वरी. चुकून नंदा म्हणले मी. बा तू परत चंद्रविलासवर गेली होती का? तुला किती वेळा सांगितलं. बर तुला तिथं काय भासबीस झाले का? कोणी दिसलं होतं का? हो हो तू चिल घे. तुला आवडली ना ओढणी, मग ठेव तुझ्याकडे. फक्त ती फाटली आहे, मळली आहे आणि इवन रक्त लागलंय त्याला. सो मी उद्या धुते आणि मग देते, चालेल? हा नाही, मी आवरून घेते. बिबा थांब. पायातला धागा आहे ना? आई आहो, तुम्हीच नाही का बांधलाय? काढू नको, तसाच ठेव बर का. आई आहे. हा काय? हा बघा. पायात धागा नाही, ही काय चांगलं नाही. तू असं कर, हात पाय धुवून ती धागा बांधून घे जा. होय. चंद्रविलासवर सगळ्यांना काळी नजर लागते. डोळी बांधून पट्ट्यावरती गर 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 फिर. कोणाने येई हे दिसून, खेळू आंधळी कोशिंबीर, खेळू आंधळी कोशिंबीर, खेळू आंधळी कोशिंबीर. तुला गुंतवून ठेवणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. तुझा हा खेळ सुरू झाला की त्याच वेळी मी नानांचा खेळ संपवेन. चिडीचा डाव नाही हा खेळायचा. तू तुझ्या डोळ्यावरची पट्टी का काढतेस? तू जर असं करणार असशील ना तर मग मी तुला पुन्हा कधीच भेटणार नाही. ए बघ, तू पण चिटिंग नाही करायची. एवढ्या जोरात कोण फिरवतं? बरं बाई, माझं चुकलं. नाही फिरवणार तुला जोरात. चल चल, पकड मला, पकड पटकन. ए, कुठे गेलीस तू? या बाजूला गेलीस का? ए, कुठे गेलीस तू? या गेम मध्ये लपवायचं नसतं. शोधतच राहा मला. तोपर्यंत मी कुठे आहेस तू? शर्वरी असला अंधळेवाने काय करायली? कोण खेळत होता असा? कुठे आहेस? मी अंधळी